राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा भेट। राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट झाल्याची माहिती। तर भाऊबीजेसाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणार का याकडे लक्ष। राज ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत एकत्र लढणार नाही। काँग्रेस नेते भाई जगताप यांचा वेगळा सूर। सेना मनसे संदर्भात त्यांच्यासोबत जाण्यास कार्यकर्ते इच्छुक नसल्याचा दावा। मुंबई महापालिकेमध्ये महायुती एकत्र, इतर ठिकाणी वेगळं लढण्याचा निर्धार। मुख्यमंत्री फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। तर ठाणे, पुणे आणि पिंपरीमध्ये भाजप स्वबळावर लढणार। ठाण्यामध्ये महायुतीकडून युती संदर्भातले सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे। झी 24 तासला सूत्रांची माहिती। भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिंदेंना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय। रवींद्र धंगेकरांविरोधात थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार। पुण्यामधील भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका। एकनाथ शिंदेंसोबत मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता। वसई किल्ल्यामध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकाची मुजोरी। शिवरायांच्या वेशात फोटोला बंदी। दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट। झी 24 तासच्या दणक्यानंतर सुरक्षा रक्षकानं माफी मागितली। मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसण्यावर मॅनेजरचा आक्षेप। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत महिलेनं व्यक्त केला संताप। मांडी घालून बसणं हा गुन्हा आहे का, महिलेचा सवाल। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। चांदीच्या दरात तब्बल 10,000ची घट। भारतातही परिणाम दिसण्याची शक्यता।